समाजाच्या वतीने आपण आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुण्यत्याग आंदोलन केलेलं आहे. म्हणजे पाऊस चाललेलं आहे आणि ते करताना आपण जे इथं मागणीसाठी बसलेले आहे. काय बोलले सर? आम्ही इथं या मागणीसाठी बसलेलो आहे. जे तहसीलदार रमेश मुंडलोड हा एकदम मुगरूर अधिकारी आहे. ड्युटी करत असताना त्याला भान राहत नाहीये की आपण एक सरकारी नोकर आहे. आलेल्या जे कोणी प्रश्न घेऊन येतो त्याच्याशी कसं बोलायचं, त्याच्याशी कसा संवाद साधायचा हे त्याला कळत नाही. आणि हा अत्यंत वादग्रस्त अधिकारी आहे. त्याने याच्यापूर्वी सुद्धा त्याचे हद्द नसताना त्या परिसरात जाऊन हप्तेखोरीसाठी लोकांना त्रास दिलेला आहे. परिसर त्याच्या हद्द एकीकडं आणि तो दुसरीकडेच गाड्याच्या मागं वाळूच्या गाड्या मागं फिरतो. हे पेपरला याच्यापूर्वी सुद्धा बातमी आलेली आहे. त्याच्यामुळे आमची मागणी आहे का याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे. आम्ही दिनांक 16 पासून अन्नत्याग उपोषण करत आहोत आणि जर आमची मागणी मान्य झाली नाही याच्यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत. माझं नाव सुनील भुईगड. हो, आमची जी समस्या आहे आम्ही जी पत्र्यावर केला आहे रमेश मुंडलोड तहसीलदार औरंगाबाद. पहिलं तर मला म्हणायचं का हा एक नंबरचा भ्रष्ट अधिकारी आहे. अशा अधिकाऱ्याला शासनाने जी नेमणूक केली आहे ज्या कामासाठी, तर हा जो अधिकारी आहे रमेश मुंडलोड तर ते काम सोडून भलतीचा दुसरंच काम करतो. ज्यांनी कसं का आपल्या स्वतःची खळगी भरण्यासाठी हा काम करत आहे. परंतु हा सरकारी अधिकारी नसून हा राजकीय अधिकारी आहे असं तर मला वाटतं आहे. परंतु MIDC एरिया चिकाडाण्यामध्ये अनेक ठिकाणी असे गौस खनिजचं काम चालू आहे उत्खनन. तर अशा ठिकाणी अनेक ठिकाणी महसूल जमा केला व काही ठिकाणी ज्या त्याचे जवळचे लोक आहेत त्यांच्यासंग काय चिरीमिरी करून तशा कामांना बिना परमिशनचं बिंदास काम करा म्हणतो. तुमच्याकडे कोणी आले तर मी आहे ना, मी तहसीलदार या पदावर कशा करता तुमच्या मी कधी उपयोगी येईल असे त्यांना भाषा करून बिंदास काम जातं. आज बी ते काम चौकशी जर केली तर शासनाला खुद दिसन ते काम खरं आहे का खोटं आहे. अगर आमचं खोटं असेल तर आम्ही कुठली सजा भोगायला तयार आहे. परंतु रमेश मुंडलोड तहसीलदार यांनी कधी गैरकाम केलं आहे, खोटं काम केलं आहे तर हा बी एक अपराधी आहे. हा गंज मोठा गव्हर्नमेंट सर्व्हंट मोठ्या पदावर आहे परंतु तो बी एक अपराधी आहे. तो शासनाची इतकी म्हणजे एक दिशाभूल करत आहे ह्या आतापर्यंत जोपर्यंत आहे पद आहे तोपर्यंत. आता मला तर असं होतं रिटायरमेंटचं त्याचा टायमाला असेल पण तो पण त्या अनेक बी किती बी भ्रष्टाचार करू शकतो आहे. तर अशा अधिकाऱ्याला औरंगाबाद सेवेसाठी न ठेवता शासनाने याला गडचिरोलीमध्ये पाठवले पाहिजे आणि तिथं यांनी अशी मजुरी भाषा करून दाखवली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि जर त्यांनी आमच्या कामात दखल नाही घेतली त्याला कधी चौकशी नाही केली कलेक्टर साहेबांनी सुद्धा तर यानंतर तो आमच्या भेटीला बी येत नाही, आमच्या प्रश्नाचे उत्तरं देत नाही, जनतेला कुठल्याही भाषाचं उत्तर देत नाही. त्याला आम्ही कोर्टात ओढण्याशिवाय राहत नाही. कारण कोर्ट एक न्याय आहे त्या ठिकाणी तरी हा हजर होणं त्याला जरुरीच आहे. त्या ठिकाणी त्याला माझं एकच म्हणणं का कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांनी जी कामं केलीत खरे त्यांनी स्वतः पुरावा घेऊन यावं. पण त्यांनी कोणते कोणते कामं केलेत हे सुद्धा पुरावे घेऊन आम्ही कोर्टात हजर होणार आहेत. माझं नाव राजू भिंगारदो.